नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांचा पंढरपूर नगरीतील भव्य दिव्य मंदिर उद्घाटन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न। कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माई मंदिर तसेच ज्ञानेश्वर मोरे माऊली समाधी मंदिराचे भव्य उद्घाटन आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत दिव्य व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री संत मोरे माऊली संस्थान पंढरपूर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचा शुभारंभ रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 पासून धार्मिक विधी, यज्ञ, अभिषेक, होम, हवन आणि वेदोक्त मंत्रोच्चारांनी झाला। अयोध्येतील आचार्य श्री देवीदास सोनपावले गुरुजी यांच्या आचार्यत्वात आणि वेशास आचार्य दिनेश गायधनी घनपाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्माई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक पार पडली। संपूर्ण आठवडाभर पंढरपूर नगरीत भक्तिरसाचा अखंड झरा वाहत राहिला। दररोज पहाटेपासून वेदोक्त शांतीसुक्त पाठ, अभिषेक, नांदी श्राद्ध, नवग्रह होम, रुद्र मंडल स्थापन तसेच प्रधान देवता हवन अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले। शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी देवता विवाह व पौष्टिक होम पार पडले, तर शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी स्विष्टकृत होम, हवन, पूर्णाकृती आणि कलशारोहण सोहळ्याने या 7 दिवसीय आध्यात्मिक पर्वाचा समारोप झाला। श्री संत मोरे माऊली यांच्या 6 पिढ्यांची अखंड परमार्थ परंपरा आजही कोकणात उजळवत आहे। त्यांची हीच इच्छा सद्गुरू दादा मोरे महाराज माऊली यांनी पंढरपूरला या विठ्ठल नगरीत साकार करून ती स्वप्नपूर्ती साधली आहे। या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, नामदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। सोहळ्याच्या निमित्ताने 7 दिवस भजन, कीर्तन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण आणि विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्रातील असंख्य वारकरी आणि साधक वर्गाने मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत या आध्यात्मिक उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंद पार्टे, कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे हे होते, तर संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मोरे माऊली संप्रदायाचे सचिव श्री लक्ष्मण मोरे यांनी केले। पंढरपूर नगरीत झालेला हा भव्य सोहळा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परमार्थ यांचा संगम ठरला। ही श्री संत मोरे माऊलींच्या कृपेने भक्तांमध्ये नवचैतन्य आणि समाधानाचा संदेश पोहोचवणारा असा ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवार, सहतृप्ती भोईर, पंढरपूर।